बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो, बोलती पुस्तके सादर करीत आहे ज्येष्ठ कादंबरीकार द स काकडे लिखित कादंबरी स्त्री जन्म, भाग 11. समधेच भाऊबंद उठले, आपापल्या घरच्या रोकानं जायला लागले. मोहनानं टोपात राहिला शिरा सुब्बाराव व दामोदरला थाळ्यातनं वाढला. ते दोघे शिरा खात असतानाच फार्म हाऊस मागणं चंदर आला. त्याच्या हातात मक्याचं कणीस होतं. त्यातलं टपोरं दाणं काढून तो आपल्या तोंडात टाकत होता. त्याला पाहून सैंद्रानं मान फिरवली. त्याच्या थोबाडाकडं पाहायला ती कधीच तयार नव्हती. दामोदर, तुझ्या बायकोचं मी काय घोडं मारलंय? चंदरला तिच्यावर बोलायची खुमखुमी आली. तुम्हा दोघांचं बोलणं का होत नाही ते तुम्हा दोघांना माहीत, दामोदर बोलला. तू तिला विचारलं नाहीस का? तिला विचारण्यापेक्षा मी तुलाच विचारतो, तू सांग की. माझ्यावर नाराज आहे ती. तुझं लगीन झालं तेव्हा मी तिला हळद उतरल्यावर तिच्या माहेरी पाठवलं नाही, एवढंच कारण मला माहीत आहे. दुसरं काही कारण असलं तर विचार तिला. चंदरनं भुवया उडवत भाषा केली. त्या ऐकल्यावर सैंद्रा चडपडली. फार्म हाऊसमधनं उठून ती चालायला लागली. तसं दामोदरनं तिला अडवलं. बोलला, तू का दादाशी बोलत नाहीस? वाड्यात ती मला जेवायला बी वाढत नाही, चहा देत नाही, माझ्या सामने उभी राहत नाही. चंद्र आपल्याच मनातली एक एक गोष्ट सांगत होता. थोरल्या बाबाजी संगती बोलायची माझी इच्छा नाही. आता त्याने आपलं घर शेती वाटून द्यावं. सैंद्रानं चंदरच्या तोंडावरच आवाज केला. हे झालं सैंद्राचं बोलणं. मोहना, तुला काय म्हणायचंय? चंदरनं मोहनाकडे मोहरा वळवला. मला बी हेच म्हणायचंय. मला बी तुमचं तोंड वाड्यात बघायचं नाही. माझं तोंड पाहायचं नाही? मी कुठं म्हणतो माझं तोंड पहा म्हणून? नाहीतरी ही सैंद्रा तरी माझं तोंड कुठं पाहत होती? दादा, ह्या तुझ्या भावांच्या बायका का तुझ्याशी तोडून बोलतात ते तरी सांग, दामोदर बोलला. ते तुम्ही या दोघींना विचारा की. त्या माझ्याविषयी का असं वागते ते मला बी कळणार आलंय. आपल्या वाड्यातली स्वयंपाकीन कमळी ती बी पळाली. मोहना आल्यावर ती पळाली. मोहना बी कारण असेल तिच्या पळण्यामागं. चंदर मोहनाकडे एका डोळ्यानं पाहत बोलला. दादा, आम्हा दोघांना वाटून दे. सुब्बारावनं वाटपाचा प्रश्न नेट लावून धरायचा ठरवला. का? तुम्हाला का वाटप पाहिजे? तुमच्या दोघांच्या बायका सांगतात म्हणून? तसं नाही, तूच वाटप करायला निघाला होतास, दामोदर त्याला बोलला. म्हणजे तुला काय म्हणायचंय दामोदरा? हे वाटप फक्त मला न तुम्हा दोघांच्या बायकांना पाहिजे? तुम्हा दोघा भावांना वाटप नकोय असं म्हण की. दादा, तू बाकी गोष्टी का आणतोस? वाटपाची गोष्ट तू भाऊबंदात नेलीस, मीटिंग झाली. ते भाऊबंद माझ्या मनाप्रमाणे वाटप द्यायला तयार झालं नाहीत. मला कसं वाटप आवडेल? भाऊबंद वाटप करतात ते समधी बाजू बघून, मोहना बोलली. वो मोहना आजी, बास. आम्हा भावामंदी बोलायचं कारण नाही, वाटपाचं बोलतोय आम्ही. चंद्रराव मोहनावर तोंड सोडायची वाटच बघत असायचा. तुमचं तेवढं मन मोकळं असतं तर भाऊबंदांच्या बैठकीतच वाटप करायला तयार झाला असता तुम्ही. मी फक्त 50 एकर बागायतीतली 30 एकर जमीन मागत होतो, तर भाऊबंद तयार नाहीत. दादा, 50 एकरात तुला 20 एकर मिळाली असती वाटपात. तू थोरला म्हणून आम्ही दोघं तयारही झालो असतो, दामोदर बोलला. दामोदर, त्या 30 एकरातली 10 एकर जमीन मी तुझ्या पोराच्या नावावर करणार आहे, म्हणून मी तशी मागणी केली. माझ्या पोराच्या नावावर? हो,
माझी इच्छा आहे. माझ्या पोराला तुझ्या जमिनीची गरज काय? माझ्या नावाची जमीन त्याचीच होणार आहे की पुढं? तुझी जमीन त्याला मिळणार आहे, पण माझी बी इच्छा आहे. त्याला तू अडवायचं कारण नाही. अरे पण आपल्या घराण्याचा दिवा आहे त्यो. मला काय फक्त एकच पोरगी आहे, ती बी पागल. तुझा पोरगा कसा हुशार आहे, शाळेत त्याचा पहिला नंबर असतो. चंद्रराव अभिमानानं बोलला. समधी म्हणत्यात तो सुब्बाराव सारखाच शिक्षण घेणार. दामोदरनं भविष्य सांगितलं. सुब्बाराव पेक्षा तुझा पोरगा हुशार आहे. तुझा पोरगा आपल्या घराण्याचं नाक आहे, नाक. त्याचं नाव युवराज मीच ठेवलंय. बारसं किती थाटामाटात केलं मी. चंद्रराव हरवल्यागत बोलला. सैंद्राला चंद्ररावाचं ते बोलणं काळजाला डागण्या बसल्यागत लागत होतं. चंद्रराव युवराजवर हा एवढा का जीव टाकतो, ह्याचा न ह्या पोराचा काय संबंध? का हे प्रेमाचं नाटक करतोय तो? दामोदर आणि सुब्बाराव बी चंद्रच्या ह्या उदारपणानं चकित झाले होते. सैंद्रा, युवराजला जीव लावत जा. चंद्रराव हक्क दाखवत बोलला. ते तुम्ही सांगण्याची गरज नाही. तुमच्या पोरीकडं तुम्ही बघा, तिची हालत बघवत नाही. सैंद्रानं चंद्ररावाला त्याच्या पोरीवरनं छेडलं. ए तू माझ्या काठीचं नाव काढायचं नाही. तर मी तुमच्या पोरीचं नाव घेते, तुमच्या बायकोचं नाव घेते. तुमची बायको म्हणजे माझ्या थोरल्या जाऊबाई. तुमची लेक माझी कोण हे तुम्हाला सांगण्याची गरज नाही. मोहनानं दरडावून आवाज केला. ए मोहिने, माझ्या बायकोचं आणि पोरीबद्दल तुम्ही बोलायचं नाही. त्या दोघी आता माझ्याजवळ राहणार आहेत. म्हणजे? त्याने डोळे बटाट्या एवढे केले. मोहनाला बोलावं लागलंच नाही. रकमाच आपल्या पोरीचा दंड पकडून तिला ओढत तिथे आली. मोहनालाच ती बोलली. मोहना, तुझ्या संगती राहीन मी ह्या रानशेतात. तारा बी आणली आहे मी. आपली बायको ह्या मोहनाला फितूर मंद बुद्धीच्या आपल्या कार्टीला घेऊन ती इथे आली. ए रकमे, तू वाडा सोडून इथे आलीस? मला नाही राहायचं तुझ्या संगती. काय काय म्हणालीस तू? तुची भाषा करतेस? मुडद्या, तुझा मान तो काय राखायचा? तू बापाला घरातनं हाकलून दिलास, आईला महारोग्याच्या हॉस्पिटलात सडत ठेवलंस. तिचा मुडदा बी घरी आणता आला नाही तुझ्यामुळं. मला माहेर कधी बघता आलं नाही. तुझ्या पापामुळं माझ्या पोरीला शापाची जिंदगी जगावी लागत आहे. तुझ्या संगती आता नाही जगणार मी. माझी पोर बी नाही राहणार तुझ्या संगती. तुला काडी मूड देऊ का? सांग. तुझ्याशी मनाप्रमाणे मी संसार केलाच नाही तर काडी मूड घ्यायचा सवाल येतोयच कुठं? तिनं मनातलं समद उघडं केलं. मोहना संगती राहणार तू? या घराण्यात तीच तिच्या मर्जीनं नांदायला आली. ती कोणा संगती नांदायला आली नाही. नाहीतर मी सैंद्रा तुझ्या तालावरच नांदत राहिलो. मोहना तुझ्या तालावर नांदायला आली नाही. तुझ्या तालावर नांदणार नाही ती. साऱ्या गावात तो चर्चेचा विषय होणार होता. चंद्ररावाची रखमा वाडा सोडून मोहना संगती राहायला गेली. चंद्रराव आता एकटाच वाड्यात भूतासारखा राहणार. चंद्रदादा, तू आम्हा दोघांना भाऊबंदांच्या शब्दाप्रमाणे वाटप दे. नाहीतर काय करणार? हे दोघं भाऊ कोर्टात जाणार, कोर्टात हिस्सा घेणार. तिथं तुमच्या मनाप्रमाणे वाटप होणार नाही. मोहना तिच्या ताट्यात बोलली. तुम्हा भावांचं वाटप घ्या की. मी तुमच्यातून कोर्टातर्फे वाटप घेणार. रकमे, तू बऱ्या बोलानं वाड्यात चालायचं, नाहीतर परिणाम वाईट होईल. चंद्रराव बायकोला बोलला. काय करणार तू? तुझं तंगडं धरून वाड्यात फरफटत नाही मी. तारा आईजवळ बसली होती. तिनं बापाकडे कसं तरी बघितलं आणि ती उठली. तिनं बापाचा हातच धरला आणि ती तो पिरंगाळायला लागली. ए हे काय करतेस? तिच्या हातातून आपला हात सोडवत तो बोलला. मटण खायचंय, मटण खायचंय.
ती मटण खायचं हे सांगू लागली. चंद्रराव आठवडाभर वाड्याबाहेरच होता. बाहेरचं तो खात पित होता. हॉटेलात डांग डिंग करीत होता. नारायणगावाच्या हॉटेलातनं मग तो मोहनाला नांदायला न्यायचीच असं सांगून तो तिच्याकडे मुराळी म्हणून गेला होता. बाप वाड्यावर असला की गावचे भिल नदीचे मासे वाड्यावर आणत. गावच्या मुलांनी कोंबडा कापला की त्याला मटणाचा वाटा आणून देत होता. चंद्रराव हे सारं स्वतःसाठी करून घेत होता. त्याची एकट्याची पंगत त्याच्या खोलीत असायची. कमळा त्याला हे त्याच्या खोलीत आणून द्यायची. रकमा मग त्याला वाढायची. चंदर जेवायला बसला की मटणाचा नाहीतर माशांचा वास ताराला यायचाच. ती अंथरुणावर पडली असली किंवा भुईला पडली असली तरी उठायची. जेवणासाठी आरडाओरडा करायची. तिला मटण मासे काय असेल ते वाढावं लागायचं. काही वेळा तर ती स्वयंपाकघरात मटण मासे शिजत असले तरी ते जसं असेल तसं खायला मागायची. खायला दिलं नाही तर कमळीच्या केसालाच हात घालायची. तिच्या अंगी वेड्याचं बळ होतं. त्या बळापुढं कमळी खाली कोसळून पडायची. तारामध्ये मग मर्याई संचारायची. ती कमळीला लाथेखाली तुडवायची. कमळी ठो ठो बोंब मारायची. रकमाला तारा ऐकायची नाही. चंद्ररावला तेवढी ती घाबरायची. तो फाटदिशी तिच्या मुस्कटात ठेवायचा. एका फटक्यात गाल चोळत तारा खाली बसायची. त्याचा फटका म्हणजे चाबकाच्या चांबडी वादीचा फटका असायचा. रकमे, पोर काय म्हणते? तिला मटण खायला पाहिजे. तुमच्या पोरला तुम्ही करून घाला ते. म्हणजे मी आता मोहना जे करून घालील ते खाईन. मग पुरीला बी करून घालायला सांग की त्या मोहनाला. लई सुगरण असेल तर तुम्ही दोघी राहा तिच्याजवळ. मी एकटा वाड्यात राहीन मनासारखा. आणि खाणार काय तिथं? माझी काळजी करू नका. तुझी मला जरूर नाही. तुमचं ते आम्ही असं करू आम्ही तसं करू ही भाषा कुठं गेली? या मोहनानं तुमची गुरमी उतरवली का काय? तू किती दिवस या मोहनाचं गुण गाणारीस? तो आपल्या जाड भुव्यांची कमान उडत बोलला. तुमचं कान जाग्यावर आहे तोपर्यंत. चंद्ररावानं मग आपल्या दोन्ही भावांकडे पाहिलं. त्यांना तो बोलला, तुम्ही दोघांनी ह्या फार्म हाऊसमध्ये राहायचं नाही. मग? दामोदर बोलला, गावात भाड्याच्या घरात नाही तर झोपड्यात राहावा. मला काय वाटतं ते सांगितलं. आम्ही हे फार्म हाऊस सोडणार नाही. दामोदर बोलला, का सोडणार नाही? आम्हा दोघांचा हक आहे तुझ्या नावावर असलेल्या समध्या घरदार आणि शेतीवर. मी तुम्हाला माझं भाऊच मानित नाही. बापाच्या पोटी मी एकटाच आहे हे मी कोर्टाला सांगतो. आम्ही तशी केस लढू. लढा केस. कोर्टात तुम्ही माझ्या बापाचे आहात हे सिद्ध झाल्यावर तुम्हाला कोर्टातनं वाटप मिळेल. नाहीतर मीच समध्या प्रॉपर्टीचा मालक होईन. चंदरनं दाणं काढलं आणि तो तसा दान पाय आपटत वाड्याकडे निघाला. येताना त्यानं जीप किंवा मोटरसायकल काही आणली नव्हती. तो जीप किंवा मोटरसायकल आता दोन्ही भावांना देणार नव्हता. फार्म हाऊसपासून 10-15 पाऊल टाकत चंदर गेला नाही तो पोलीस जीप आली. त्याला पाहता जीप थांबली. जमादार खाली उतरला. चंद्रराव, तुम्हाला आम्ही अटक करायला आलोय. जमादार आवाज देत बोलला. अटक? आम्हाला अटक? आम्ही कोण आहे हे तुम्हाला? तुम्ही कोण आहे हे आम्हाला समज माहीत आहे. तुम्ही कोण आहे ते पोलीस ठाण्यात फौजदार साहेबांना सांगा. तालुक्यावरून आलेत ते. कोण कोण आहेत फौजदार? चंद्ररावाचा आवाज वाढला. तुमच्या डोळ्यांनीच त्यांना बघा. आम्ही काय गुन्हा केला ते फौजदार सांगतील. त्यांच्या हुकमानं आम्ही तुम्हाला अटक करायला आलोय. तुम्ही चला पुढं, आम्ही आलो. तुम्हाला बेड्या घालूनच आणायला सांगितलंय. जमादारानं सोबतच्या पोलीस हवालदाराला बेडी घालण्यासाठी पुढं केलं. हवालदार चंद्ररावांच्या हाताला बेडी घालायला लागला. आम्ही पोलीस ठाण्यात येतो.
गुन्हा काय आहे हे माहीत नसताना, ते सांगितलं नसताना आम्ही आरोपीच नाही. तुम्ही आम्हाला बिडी घालू शकत नाही. तर मग गपगुमान जीपमध्ये बसा. पोलीस ठाण्यात तुमचा पराक्रम कळेल. आपण काय केलं म्हणून पोलीस जीप घेऊन जमादार आपल्याकडे आला त्याला कळेना. मोहनानं तर आपल्याविषयी काही तक्रार केली नाही, पण आपण तिचा तसा छळ काही केलेला नाही. ती कशाला आपल्या विरुद्ध पोलीस ठाण्यात जाईल. भाऊबंद वाटपाची मीटिंग आटोपली. भाऊबंदाविरुद्ध आपण बोललो, त्यांच्या मनाप्रमाणे आपण वाटप द्यायचं नाकारलं. भाऊबंदापैकी कोणी एक पोलीस ठाण्यापर्यंत गेला की काय. पण ही तक्रार तर तालुक्याच्या फौजदाराकडे गेलेली. ही तक्रार आज सकाळपासूनची नाही, ही काल परवाची तक्रार असणार. त्याशिवाय तालुक्यावरून पोलीस ठाण्यात फौजदार येणार नाही. चंदरराव, जीपमध्ये बसा. तंगड्या तोडू नका. आमच्या तंगड्या तोडण्याची भाषा करता जमादार. तुम्ही आपल्या गावातले आमचे मैत्र, तरी असली भाषा. तंगड्या तोडू नका म्हणजे पायाने चालू नका. जीपमध्ये बसा असं म्हणायचं होतं मला. तुमची पोलिसांची भाषा आम्हाला कशी कळणार. बरोबर ना. चंदरराव, तुम्हाला फौजदाराशी लय बोलावं लागणार आहे. उगा माझ्याशी तोंडाची वाप जोडू नका. जमादारानं त्याला जागं केलं. जमादार आपल्याला फौजदाराची लईच भीती घालतो या. काय करावं. आपलं कोणतं प्रकरण फौजदाराकडे गेलंय. साला हे आकुड बरगडीचं बुटकं जमादार काही सांगायला बी तयार नाही. पोलीस जीपमध्ये बसून चंद्रराव पोलीस ठाण्यात आला तेव्हा फौजदार सिगारेटचा भकाभका धूर काढून कोणाचा तरी गहन प्रश्न सोडवत होता. त्याच्या सामनी जमादार आणि पोलीस हवालदारानं चंद्रराव उभा केला तेव्हा त्याला सिगारेटच्या धुरानं नीट दिसलाच नाही. हातानंच धूर बाजूला करण्याचा प्रयत्न करीत फौजदार बोलला, जमादार, हाच का तो चंदर. आपण या गावचे मालदार, अशा दूध डेअरीचे चेअरमन, चांगले जमीनदार. आपल्याला हा दीड दमडीचा फौजदार म्हणतोय, हाच का तो चंदर. आपल्या नावापुढं राव हे शिपूट बी लावत नाही. शेपटावर पाय देऊ नको बरं का फौजदारा, नाहीतर गाठ कोणाशी आहे हे तुला सांगावं लागेल. हो साहेब, हाच तो चंदर. माईला हे जमादाराच्या गावच्या पोलीस ठाण्याचे बेंडगुळ हे बी आपल्याला नुसतं चंदर म्हणतंय. हे चंदर, तुझ्या विरुद्ध कंप्लेंट आली या. कसली कंप्लेंट. शरम वाटत नाही वर तोंड करून विचारायला. फौजदार, तोंड सांभाळून बोला. जमादार, या भडव्याला आतल्या खोलीत बंद कर. याच्या कमरेचा टाकच जरा ढिला करतो. ही तुमची काय भाषा. माझ्या कमरेचे टाके ढिले करणार म्हणजे. तुम्ही कामच तसं केलंय हरामखोर. काय केलंय ते सांगा की. बिंदू नावाच्या तरुणपूरला तू ओळखतोस. बिंदू. कोण बिंदू. चंद्रराव चाचरला. हा, बिंदूच. तू तिच्यावर बलात्कार केलास. काय. कोण म्हणतं. ती म्हणते. ती काय बी म्हणेल. तिला दिवस गेलेत. काय. हे तुला बी माहीत आहे. चंद्ररावला दिवस गेल्याचं बिंदूनं सांगितलं होतं. त्याच्या सामनीच तिनं उलट्या केल्या होत्या. तू तिला बच्चा गिरा दो म्हणून सांगितलं होतंस, बराबर. नाही, मी तिला कशाला सांगेन. मग तू तिला काय सांगितलं होतंस. तिला मी ओळखत बी नाही. ती तुमच्याच गावातल्या सुंदरमल कपडेवाल्याच्या शेठची नात, हे तरी माहीत आहे ना. सुंदरमल शेठला मी ओळखतो, पण त्याच्या वाड्यात कोण असतं कोण राहतं ते मला काहीच माहीत नाही. पण त्या बिंदूनं सांगितलंय ते. आणि म्हणे सुंदरमल नगरला कपडे आणायला गेला की तू वाड्याचा दरवाजा उघडून जायचास आणि बिंदूवर बलात्कार करायचास. त्यातनं तिला दिवस गेलेत. फौजदार साहेब,
तिला माझ्यासामने उभं करा. मीच तिला विचारतो, समज खरं खोटं घेतो. तिने तुझ्या विरुद्ध तालुक्याच्या पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. तक्रार मी बी नोंदवू शकतो. कोणती तक्रार? बिंदूने मला बदनाम करण्यासाठी माझं तिच्या ह्या घाणेरड्या प्रकरणात नाव घेतलंय. घाणेरडं प्रकरण? तिच्या त्या ओकार्या, तिला दिवस जाणं हे घाणेरडं प्रकरण नाही तर काय? त्याच्याशी माझा संबंध जोडते म्हणजे तक्रार करायला नको? बिंदूचं ॲबॉर्शन तरी करायचं होतं तू, नाहीतर तू तिच्याशी लगीन तरी करायचं होतं. मी घरंदाज पुरुष आहे. मला भोजदरीच्या पाटलाची लेखी बायको आहे. मला चांगली वयात आलेली पोर आहे. मी कशाला ते बिंदूच्या भानगडीत पडू? ती बिंदू तालुक्याच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे. तिला सलाईनवर ठेवलं आहे. मरायला टेकली आहे ती. मरण्याआधीच तिचं स्टेटमेंट आमच्याजवळ आहे. मरायला लागला माणूस खोटं बोलत नसतो. म्हणजे बिंदूने काही दवा बिवा खाल्ला का काय? पोर पाडायचं गावठी औषध घेतलंय. गर्भ पडला तिचा. पण काय? तो गर्भ वाड्याच्या मागं ती गाडायला गेली तर गाव कुत्री गर्भावर तुटून पडली. कुत्र्यांच्या तोंडून ती गर्भ वाचवायला लागली तर तिच्यावर बी कुत्री तुटून पडली. तिला सुंदरमलनं मग तुमच्या गावच्या सरकारी दवाखान्यात नेलं, तर तुमच्या दवाखान्यानं या तालुक्याच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं आहे. मग तिची भानगड हॉस्पिटलनं आमच्याकडे पोचवली. पोलीस केस झाली. आम्ही ती केस ताब्यात घेतली तर तिनं तुझं नाव घेतलं. तो गर्भ कुठं आहे? कपाळावर जमा झाला घाम पुसत तो बोलला. गाव कुत्र्याने फाडला तोडला तो गर्भ. म्हणजे तिच्या गर्भाचा सवाल मिटला? बिंदूच्या प्रकरणातून आपण सुटलोय अशा बिनधास्त आवाजात तो बोलला. त्याच्यात मग चांगला जोर आला. फौजदारला तो असा घाबरणारा नव्हता. चंद्रराव, बिंदूच्या पोटचा गर्भ आमच्या हाती नसला तरी तिचा जाब जबाब पहिलंच सांगितलं ना. खोटं बोलते ती. तिचा मेडिकल रिपोर्ट आहे तिच्या गर्भपाताचा. तिच्या गर्भपणाशी किंवा तिच्या गर्भाशी माझा संबंध नाही. ते कोर्टात सिद्ध करून दाखवावं. तोपर्यंत तू आमच्या पोलीस कोठडीत. तुला उद्या कोर्टात उभं करणार तालुक्याच्या. कोर्ट सांगेल त्याप्रमाणे मग. तर मग मला वकिलांशी बोलावं लागेल. ते तू आपलं काय करायचं ते बघ. मोगलाई माजली आहे का मला अटक करायला? जामीन देतो मी. काय झकमार करायची ते तू बघ. आमच्या पोलीस ठाण्याच्या ताब्यात तू आहेस. सुंदरमलच्या बिंदूच्या गर्भपाताची व चंद्ररावाच्या पोलीस कोठडीची बातमी समद्या पिंपळदरीत झाली. गावच्या कोतवालाला काय, त्यानं ती खमंग बातमी फौजदारानं चंद्रला तालुक्याला नेल्यावर गावात फोडली. चंद्रराव पोलीस कोठडीत बंद झाल्याची बातमी करताच रखमाला रडू फुटलं. ज्या नवऱ्यानं तिला कधी सुख दिलं नाही त्याला पोलीस कोठडीतून आणावं म्हणून सुब्बाराव आणि दामोदरच्या ती पायाच पडायला लागली. तारा पण आई रडते म्हणून रडायला लागली. तोंड झोडायला लागली. थोरल्या जाऊबाई, तुम्ही शांत व्हा, तुम्ही शांत व्हा. मोहना तिला समजावायला लागली. तशी रखमा मोहनावरच उसळली. तिनं वाड्यात पाय ठेवल्यानंतरच घराची महादेवाची पिंड फुटायला लागली. तिच्यामुळं घरातील स्वयंपाकीन कमळी पळाली. मोहनामुळं चंद्ररावाचं डोकं फिरायची वेळ आली. तिच्यामुळं चंद्रराव आपली बायको आणि मुलीला सोडायला तयार झाला. बिंदूचं प्रकरण मोहना आल्यानंतरच पोलिसात गेलं. रखमानं जिंदगीभर दुःखच भोगलं होतं. तिला सुख असं मिळालंच नव्हतं. तिला दुःखाची सवय लागली होती. थोडी कुठं तिला वाडा सोडल्यावर सुखाची झोक आली तर ती तिला नीट घेता आली नाही. तिला त्याच आपल्या जळत्या घरातच प्रवेश करावासा वाटत होता. म्हणून ती मोहनाला लागेल असं बोलायला लागली. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात. मराठीतील प्रतिभावंत लेखकांचं साहित्य, कथा, कादंबऱ्या ऐकण्यासाठी आमचं बोलती पुस्तके हे चॅनल सबस्क्राईब करा आणि मराठी साहित्याचा प्रसार करण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाला सबस्क्राईब करण्यासाठी आवाहन करा.
आणि बोलती पुस्तके या साहित्य चळवळीत सहभागी व्हा. आपले पुन्हा एकदा धन्यवाद.